संत तुकडोजी महाराजांनी बरं का वारकऱ्याची व्याख्या केलेली आहे. अधर्मावर, अन्यायावर, अंधश्रद्धेवर जो वार करतो तो वारकरी. आज आपल्यामध्ये जो संघ उपस्थित झालेला आहे आणि जो सादरीकरण करणार आहे त्यांनी दिंडीतलं पाऊल सादर केलं होतं. आज काहीतरी वेगळी गोष्ट सादर करणार आहेत. तर आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आळंदीहून येत आहेत अमृतनाथ स्वामी महाराज आणि त्यांची संस्था आणि त्यांचे सहकारी. कपाळावर मळवट भरलेला आहे, वैराग्याचा जटा धारण केलेला आहे, विवेकाचा कोरडा हातामध्ये घेऊन अविवेकावर वार करण्याकरता मी आलेले आहे. आज समाजामध्ये भ्रष्टाचार, अत्याचार, व्यभिचार वाढलेला आहे. या सर्वांवर विवेकाचा कोरडा ओढण्याकरता मी आलेली आहे. नाथांनी मला आणलंय. नाथांनी आई जगदंबेला आव्हान केलं, आई तुझं निर्गुण निराकार रूप टाकून दे आणि सगुण साकार रूप धारण कर, म्हणजेच बय दार उघड. साधू संतांनी सांगितलं की ऐहिक आणि पारलौकिक सुखाकरता देवावर, देशावर, धर्मावर श्रद्धा असणं गरजेचं आहे. पण आज आपल्याला हेच पाहायला मिळत नाहीये. देवळात जाऊन देवपूजेचं ढोंग करणारी माणसं आपल्याला कळतात, पण घरातला देव आपल्याला कळत नाही. घरातला देव, उपनिषदांनी घरातला देव सांगितलेला आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आपले आई वडील हेच आपल्या करता खऱ्या अर्थाने देव आहेत. अरे ज्या आई वडिलांच्या सेवेमुळे गेले 28 युगे रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा तो विठोबा विटेवर उभा आहे, हेच आई वडील आपल्याला समजेनाशे झालेले आहेत. अरे काही दिवसांपूर्वी एक 70 वर्षाची म्हातारी माझ्या समोर आली, हुमसून रडायला लागली आणि रडता रडता मला सांगू लागली, अरे बाळा माझ्या मुलाने की नाही मुंबईमध्ये 40 लाख रुपयाचं नवीन घर घेतलंय रे. त्या नवीन घरामध्ये माझ्या मुलाला सर्व काही ठेवायला जागा आहे, पण त्या नवीन घरामध्ये माझ्या मुलाला आम्हाला म्हातारीला ठेवता येत नाही रे. त्याने आम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवलंय. असा अविवेक आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतोय. म्हणून ह्या अविवेकाला घालवण्याकरता, समाजातील भ्रष्टाचार, अत्याचार, व्यभिचार घालवण्याकरता नाथांनी आई जगदंबेला आव्हान केलंय. मच्छाई बये दार उघड, कच्छाई बये दार उघड, वराई बये दार उघड, नरसाई बये दार उघड, पाताळ लक्ष्मी दार उघड, पंढरपूर निवासिनी दार उघड, दार उघड, दार उघड. नाथांनी आई जगदंबेला आव्हान केलं आणि आई जगदंबा प्रसन्न झाली. भक्ती कवाडे उघडली, शंख चक्रांकित शोभली, एका जनार्दनी माऊली, करी कृपेची सावली, दार उघड, दार उघड बये दार उघडाता, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघडाता, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघडाता, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघडाता, दार उघड बये दार. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली 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 माऊली.
ज्ञानोबा माऊली, काय माऊली किती भावली ते विचारूया आपण आधी मुग्धाला. तुम्ही आज जी कडक लक्ष्मी आमच्यासमोर सादर केली, एकदम छानच कडक असा परफॉर्मन्स होता. छान वाटलं. परत एकदा तुम्ही दिंडी, माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकाराम ह्यांचे सगळ्यांचा एक जल्लोष आमच्या समोर मांडला. आणि मला तर दिंडीच्या नावात घेतलं की खूप छान वाटतं आणि हे बघितल्यावर तर खूपच छान वाटलं. मकरंद सर. कडक लक्ष्मी खरं तर लहानपणची आठवण, आणि कडक लक्ष्मी आलीये दारावर हे कळायचं केवळ त्या आवाजाने. ती स्वतःला मारून घेते. तो विवेकाचा जो कोरडा आहे तो मारतीये ती. तर त्या आवाजाचा अभाव होता. मला माझ्या बालपणीतली कडक लक्ष्मी दिसली पण ऐकू नाही आली. मला असं वाटलं होतं तर कधीतरी तो एक कोरडा मारशील, एक शेवटी तरी एक कोरडा, कारण का त्या आवाजाशिवाय ती कडक लक्ष्मी नाही. तुम्ही जे सुरुवातीला आलात, पहिल्या फेरीत आम्ही जे तुम्हाला बघितलं, जे तुम्ही भावलात, तिथेच आहात अजून. तुमचा संच चांगला आहे, पण हा कुठेतरी थांबला आजचा, नाही का? पदकं किती मिळालेली आहेत ते पाहूया. मुग्धा. मी तुम्हाला देणार आहे 9 मेडल्स. 9 पदकं मिळालेली आहेत. मकरंद सर. 8 पदकं दिलेली आहेत. एकूण 17 पदकं मिळालेली आहेत. थँक्यू धन्यवाद.